नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। हे बघा, आज मी मस्त अशी आपणास कोशिंबीर करून दाखवणार आहे। गाजर, बीट, काकडी हे सर्व आधी पाण्यामध्ये घालून ठेवायचे। पाण्यामध्ये घातल्याच्या नंतर आपल्याला ते स्वच्छ धुवून पुसून मग आपल्याला व्यवस्थित साफ करून आपल्याला ती कोशिंबीर करून घ्यायची। आता मी हे स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे। आता आपल्याला त्याची सालं काढायची आणि कोशिंबीर खाण्याचे फायदे म्हणजे काय माहिती आहे मंडळी, पचनक्रिया सुधारण्यासाठी किंवा वजन नियंत्रण ठेवण्यासाठी शरीराला आवश्यक अशी जीवनसत्वेसुद्धा मिळतात, खनिजे मिळतात आपल्याला आणि अत्यंत फायदेशीर आहे। आणि गरमीमध्ये तर मंडळी तिखट आंबट आपण जरी खाल्लं ना तरी पण कोशिंबीर तुमच्या जेवणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कोशिंबीर केली जाते। मी आता तुम्हाला ह्या पद्धतीत दाखवले। मला जमलं तर मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवत जाईल जमलं तर, नाहीतर काय माहिती कधी कधी आपल्याला जमत नाही आणि आपण करून जातो जेवण। आता हे आपण ज्या वेळेला व्हेज पुलाव किंवा काही जेवण वगैरे असं नॉर्मली तुम्ही डाळ भात केलं असेल किंवा खिचडी भात केला असेल तर अशा वेळेला तुम्ही कोशिंबीर करून घ्यायची। तर आता मी कोशिंबीर करण्यासाठी मी सर्व आधी गाजर म्हणा, मुळा म्हणा, काकडी म्हणा त्याची पूर्वी आधी मी सालं काढून घेते। आता आपण रेसिपी करतो म्हणून एकदा साल काढलं आणि किसून घेतलं असं नाही। आपल्याला जर तुम्ही घरामध्ये नॉर्मल करत असाल किंवा चॅनलवर रेसिपी दाखवत असाल तर व्यवस्थित आधी सर्व सालं काढून घ्यायची आणि नंतरच आपल्याला सगळं एकदम किसून घ्यायचे। दिसायला पण छान वाटतं आणि साफ पण व्यवस्थित होतं। आणि कोशिंबीरमध्ये काय माहिती आहे, तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर हे जास्त प्रमाणात असतं। बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी, पोट साफ होण्यासाठी हे कोशिंबीरचा फायदा होतो मंडळी। आणि वजन नियंत्रित ठेवण्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे, जेवणापूर्वी जर तुम्ही थोडीशी कोशिंबीर खाल्ली ना तर पोट लवकर भरतं आणि त्यामुळे काय माहिती आहे, कॅलरीजचे प्रमाण असतं ना ते कमी होतं आणि वजन पण तुमचं नियंत्रणात राहतं। शरीर हायड्रेट राहण्याचा पण फायदा आपल्याला ह्या कोशिंबीरमुळे होतं। कारण काय माहिती आहे, आपण काकडी वापरतो, गाजर वापरतो, बीट वापरतो, मुळा वापरतो। तुम्ही जर यामध्ये टॉमॅटो घालायचं असेल तर टॉमॅटो पण वापरला तरी चालेल। त्यामुळे काय होते, शरीरातील पाण्याची पातळी ही टिकून राहते आणि ह्यामुळे काय माहिती आहे, कोशिंबीरमध्ये आपले जे पोषण मूल्य असतं ना ते छान असे वाढते। ताजी कोशिंबीर शरीराला विटॅमिन, खनिज आणि अँटीऑक्सिडंट पुरवते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात। आणि जर तुम्ही गाजर खालात तर गाजर तर तुम्हाला माहिती आहे डोळ्यासाठी एक नंबर आहे। गाजर, बीटसारख्या घटकामुळे डोळ्याचे आरोग्य तर सुधारते आणि त्वचेला नैसर्गिक तेजसुद्धा आपल्याला मिळते। हृदयाचे आरोग्य म्हटलं तर ह्या कोशिंबीरमुळे पण तुमचे चांगल्या प्रमाणात होऊ शकते। तर जे कायमचे जे लोक व्हेज खातात ना ते लोक अशा प्रकारे सलॅड किंवा कोशिंबीर बनवून आवर्जून खातात। किंवा ह्यामध्ये तुम्ही ना हिरव्या पालेभाज्या जरी टाकल्यात ना, जरी तुम्हाला ह्यामध्ये थोडीशी पालक जरी टाकायचा झाला, कोबी वापरायचा झाला तरी चालेल। कारण त्यामुळे काय माहिती आहे, फायबरचा उत्तम स्रोत आपल्याला मिळून जातो आणि हृदयविकाराचा धोका पण कमी करण्यास मदत होतं। आणि कोशिंबीरमध्ये ना तुम्ही सगळ्या प्रकारे मिक्स करून कोशिंबीर बनवली ना तर त्याची पौष्टिकता पुरेपूर आपल्याला लाभ देते आणि एवढी सुंदर लागते ना। तर मी बघा अशा प्रकारे सर्व साफ करून मी तुम्हाला फायदे पण सांगितलेले आहे आणि व्यवस्थित अशी चांगली किसून घेऊन वेगवेगळ्या पद्धतीमध्ये मी ठेवले। आपण चॅनलवर रेसिपी दाखवतो किंवा नाही चॅनलवर दाखवलं आणि अशा प्रकारे तुम्ही किसून घेतलं तर स्वच्छता पण छान वाटते दिसायला आणि करायला पण छान वाटतं। त्याच्यामुळे असं किसून घेऊन व्यवस्थित बघा, मी आधी सगळी सालं काढून घेतली, त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित किसून घेतलं आणि अशा प्रकारे आपल्याला सर्व एकजीव करायचं आहे। आता मी ह्या कोशिंबीरची 2 प्रकारे कोशिंबीर करणार आहे, कारण जसं तुम्हाला खायला आवडतं तसं आपल्याला करता येतं। आणि मंडळी आता हे मी किसून घेतलं किंवा तुम्ही बारीक कट करून घेतलात किंवा तुमच्याकडे कटर असेल म्हणजे जो कांदा कटर त्याच्यामध्ये भाजी बिजी पण केली जाते नॉर्मली असे छोटे बाजारात किंवा तुम्हाला ऑनलाईन पण कटर मिळू शकतात। त्यामध्ये जरी तुम्ही बारीक तुकडे केले ना तरी कोशिंबीर चांगली होऊन जाते। तर मला जमेल तर शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तशा प्रकारे दाखवेन, पण मी अशा प्रकारे का दाखवली तर एक नंबर मंडळी अशा प्रकारे तुम्ही कोशिंबीर करून बघा। आता हा मी दुसरा प्रकार करणार आहे, तो तर खायला एक नंबर लागतो, पण ज्यांना जसं नाही आवडत ना तर तशा प्रकारे आपल्याला करावं लागतं। मग आता ह्या भांड्यामध्ये एका मी वेगळं काढून घेतलं, त्याचं कारण तुम्ही आता व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला ते सर्व कळेल। आता हे मी थोडं काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे ते बघा। आता हे तेल आपण गरम केलेलं आहे। तेल गरम केल्यामध्ये मुळे काय माहिती आहे, आपलं जिरं वगैरे छान तडतडलं जातं आणि जिऱ्याचा स्वाद आहे ना ह्यामध्ये इतका सुंदर लागतो आणि चव पण कोशिंबीरला छान येते। आता मी जिरं दोन्ही याच्यामध्ये थोडं थोडं जिरं घालून घेतलं। एकत्र जरी तुम्ही ठेवलं आणि घातलात तरी चालून जातं, पण मी थोडं थोडं त्यामध्ये घालून घेतलं आणि आपल्याला जे दुसरी कोशिंबीर आहे ती तयार करायची आधी। आता ह्यामध्ये जिरं घातलं, ते जिरं आता आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता जिरं एकजीव करून झाल्याच्या नंतर आता मंडळी
मी जे नॉर्मली तुम्हाला सांगते त्यामध्ये आता दही घालून घ्यायचं आणि हे जी प्रोसेस आहे ना मंडळी जेवायच्या आधी करून घ्यायची. म्हणजे खूप आधी नाही. आता तुम्ही जेवायला बसणार आहे ना तर त्याच टायमाला 2 मिनटं आधी तुम्हाला हे करून घ्यायचं. कारण काय माहिती आहे, जर तुम्ही जास्त आधी करून घेतलात ना तर मंडळी पाणी सुटून जाणार. आता आपल्याला ह्यामध्ये संदव मीठाचा वापर करायचा आहे. तुम्ही नॉर्मल मीठ वापरलं तरी चालेल आणि संदव मीठामुळे काय माहिती छान अशी चव येते. तर आता हे बघा मस्त असं आपलं हे झालेलं आहे आणि आता आपल्याला बाकीचं उरलेलं मीठ आहे ते ह्यामध्ये घालून घ्यायचं. कारण मला अंदाज आहे की जेवढं आपल्याला मीठ लागणार तेवढंच मी मीठ घेतलेलं होतं वाटीमध्ये. आणि आता हे आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आत्ता महत्त्वाचं म्हणजे एखाद्याला कोशिंबीर गोड लागते खायला तर पिठी साखरचा वापर करायचा. कारण दही घातल्यामुळे काय माहिती आहे पिठी साखर मंडळी आवर्जून घाला जर तुम्हाला आवडत असेल तर. पण जरा घालून तर बघा खूप छान अशी चव येते. तुम्ही ही कोशिंबीर नुसतीसुद्धा खाऊ शकता आणि तुमचं अक्षरशः पोट भरून जातं. आणि तुम्हाला आता मी फायदे वगैरे पण सांगितलेले आहेत, बीटचे पण फायदे सांगितलेले आहे आणि अक्षरशः फायबरयुक्त आपल्याला हे जे तंतुमय जे पदार्थ मिळतात आणि आपल्याला पोटाला पण थंडावा मिळतो. ह्या उन्हाळ्यामध्ये ना भाज्या तेलकट आंबट भजी वगैरे जरी तुम्ही खाल्ली पण अशा प्रकारे जरी तुम्ही कोशिंबीर बनवून खाल्ली ना तर कोशिंबीर एक नंबर लागते. आता आपण दहीवाली कोशिंबीर एकजीव करून झाली. आता ही नुसतं मीठ घातलेलं आहे. तुम्हाला लिंबू जरी पिळायचं असेल ना तरी तुम्ही लिंबू पिळू शकता किंवा तुम्हाला ह्यामध्ये चाट मसाला वापरायचा असेल तर तुम्ही चाट मसालासुद्धा वापरू शकता. आता हे बघा आपल्याला दोन्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीर पण घालून घेतली. कोथिंबीर घालून घेतल्याच्यानंतर आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि मस्त कोथिंबीर घातल्याच्यानंतर असं छान अशी आपली कोशिंबीर तयार झालेली आहे मंडळी. हे बघा मी तुम्हाला एका कोशिंबीरमधून 2 कोशिंबीर करून दाखवले आहे. ज्यांना जसं दही घालून आवडतं आहे त्यांना दहीवाली द्या, ज्यांना नाही आवडत आहे त्यांना साध्या पद्धतीमध्ये तुम्ही दिलात तरी चालेल. आणि अशा प्रकारे तुम्ही दहीवाली जरी कोशिंबीर करून बघा एक नंबर लागते मंडळी. साध्या पद्धतीमधली पण छान लागते. साध्या पद्धतीमध्ये तुम्ही चाट मसाला घातलात तरी चालेल. हे बघा मंडळी मी दोन्ही प्रकारे तुम्हाला कोशिंबीर करून दाखवलेली आहेत. अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते. आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा स्वस्थ राहा. आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.